आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं आहे बीएससी नंतर, तर ही रील नक्की बघा. सर तुम्ही बी 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 आर्ट म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर केलं, 5 वर्षाचा कोर्स असतो मित्रांनो. आर्किटेक्चर, डिझाईन, अर्बन प्लॅनिंग वगैरे इथे तुम्ही जाऊ शकता. LNT, हाफिज कॉन्ट्रॅक्टर, CP कुकरेजा वगैरे ह्या सगळ्या टॉप आर्किटेक्ट फर्म्स आहेत. इथे तुम्ही जॉब करू शकता. 5 ते 7 लाखाचं पॅकेज मिळतं तुम्हाला. हायेस्ट पॅकेज 13 लाखापर्यंत देखील आहे. बी प्लॅनिंग आहे म्हणजे बॅचलर ऑफ प्लॅनिंग तुम्ही करू शकता. अर्बन डेव्हलपमेंट प्लॅनिंग आहे, ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग आहे, पॉलिसी ऍडवायझरी वगैरे हे सगळे गव्हर्नमेंट जॉब्स देखील तुम्हाला इथे मिळतात. टाउन प्लॅनिंग वगैरे, टाटा कन्सल्टिंग, खूप सारे जे पण रिअल इस्टेट कंपनीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इथे जॉब्स मिळतात. 4 ते 5 लाखाचं पॅकेज इथे तुम्हाला मिळतं. बीटेक प्लॅन आहे म्हणजे बीटेक प्लॅन तुम्ही करू शकता. इथे 4 वर्षाचा कोर्स असतो. इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट सिटी प्लॅनिंग वगैरे हे सगळे येतात. जॅकॉब्स आहे, WCL आहे, JLL आहे, ह्या सगळ्या रिअल इस्टेटच्या जेवढ्या ऍडवायझरी फर्म्स आहेत इथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. टोटल 5 ते 7 लाखाचं पॅकेज तुम्हाला इथे मिळतं. याच्यानंतर हे जे पूर्ण आहे म्हणजे जेवढेही करिअर ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला अवेलेबल असतील 10वी ते 12वी नंतर, त्या सगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजचे मी डिटेल्ड युट्यूब वरती व्हिडिओज बनवलेले आहेत. PCM विथ वीर भैया या नावाने माझं युट्यूब चॅनल आहे. आजच जा त्याच्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये करिअर काउन्सिलिंग टाका. ही पूर्ण प्लेलिस्ट मी तिथे बनवलेली आहे. तर आजच सगळी प्लेलिस्ट तुम्ही बघून काढा. ठीक आहे. थँक्यू सो मच.